नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना अर्थातच लाडका भाऊ योजना याच्यासाठी नवीन नोंदणी सुरू झालेली आहे। दरवर्षी 10 लाख प्रशिक्षणार्थी बांधवांना हे प्रशिक्षण देण्याचा राज्य शासनाचा टार्गेट होता। महाराष्ट्र राज्याच्या कौशल्य रोजगार उद्योजकता व नाविन्यता विभागाच्या वतीने हे प्रशिक्षण दिले जातं। याची पात्रता नेमकी काय आहे, तुम्ही अप्लाय करू शकता का, किती कालावधी असतो, याचं विद्यावेतन किती मिळू शकतं, याचे नियम आणि अटी नेमक्या काय आहेत, हे फायदेशीर आहे किंवा नाही, या संदर्भामध्ये आपण सविस्तर अशी माहिती या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। त्यासोबतच ज्या विद्यार्थ्यांनी पूर्वी प्रशिक्षण पूर्ण केलेलं आहे त्या संदर्भामध्ये नेमका काय निर्णय होऊ शकतो या संदर्भामध्ये देखील आज आपण या व्हिडिओमध्ये माहिती पाहणार आहोत। तत्पूर्वी लाडकी बहीण योजना आली होती, अगदी तशाच पार्श्वभूमीवरती महाराष्ट्र राज्य शासनाच्या कौशल्य रोजगार उद्योजकता आणि नाविन्यता विभागाच्या मार्फत लाडका भाऊ योजना जी या नावाने प्रसिद्ध झाली होती, परंतु तिचं खरं नाव होतं मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना। या योजनेमध्ये 18 ते 35 वयोगटामधील जे विद्यार्थी होते, 18 ते 35, मग ते पुरुष असो अथवा स्त्रिया असो, ज्यांचं शिक्षण 12वी ग्रॅज्युएशन म्हणजेच पदवी किंवा डिप्लोमा पूर्ण केलेला असेल, तर अशा विद्यार्थ्यांची निवड ही त्या आस्थापनांमध्ये करण्यात आलेली होती। आता ह्या आस्थापनांमध्ये दोन्हीही बाबींचा समावेश आहे। आपण जर बघितलं तर सरकारी आस्थापनांमध्ये सुद्धा प्रशिक्षण दिले जातं आणि त्यासोबतच खाजगी आस्थापना ज्या आहेत त्यामध्ये सुद्धा प्रशिक्षण दिलं जातं। हे प्रशिक्षण एकंदरीत 11 महिन्यासाठी दिलं जातं। 11 महिन्यांसाठी आपल्या सर्वांना माहिती असेल, हे जे प्रशिक्षण होतं सुरुवातीला 6 महिन्यांसाठी दिलं जायचं, त्यानंतर त्याचा कालावधी वाढून 11 महिने करण्यात आलेला होता। त्यामुळे आता ही दुसरी स्लॉट किंवा दुसरी बॅच आहे असं म्हणायला काही हरकत नाही। यामध्ये 3 प्रकारे विद्यावेतन दिलं जातं। ज्यांचं 12वी झालेलं आहे त्यांना 6,000 रुपये, ज्यांचं ग्रॅज्युएशन झालेलं आहे त्यांना 8,000 रुपये, आणि ज्यांचा डिप्लोमा झालेला आहे अशा विद्यार्थ्यांना, माफ करा, ज्यांचं ग्रॅज्युएशन आहे त्यांना 10,000 रुपये आणि ज्यांचा डिप्लोमा झालेला आहे त्यांना 8,000 रुपये दिले जातात। ठीक आहे। आता याच्या काही अटी आहेत आणि नियम आहेत। उदाहरणार्थ, जर समजा एखाद्या विद्यार्थ्याने ग्रॅज्युएशन पोस्ट ग्रॅज्युएशन केलेलं असेल, समजा एखाद्या विद्यार्थ्याचं बीकॉम झालेलं आहे आणि त्याची इच्छा आहे की आपल्याला जिल्हा परिषद शाळेमध्ये जायचं, तर जिल्हा परिषद शाळेमध्ये न जाता त्याला एखाद्या बँकेमध्ये प्रशिक्षण हे दिलं जातं, जेणेकरून त्याच्या शिक्षणाशी निगडीत असलेलं प्रशिक्षण त्याला भेटलं पाहिजे। एखाद्या विद्यार्थ्याचं डीएड बीएड झालं असेल तर साहजिकच त्या विद्यार्थ्याला शाळामध्ये महाविद्यालयामध्ये घेऊन प्रशिक्षण दिलं जातं। एखाद्या विद्यार्थ्याचं बीएससी ॲग्रिकल्चर झालेलं असेल तर त्याला कृषी विभागामध्ये त्या ठिकाणी प्रशिक्षण दिलं जातं। काही विद्यार्थ्यांचं एमलिप किंवा बिलिप झालेलं असेल तर त्यांना ग्रंथालय विभागामध्ये घेतलं जातं। काही विद्यार्थ्यांचं ITI झालेलं असतं तर ITI झालेल्या विद्यार्थ्यांना कारखान्यामध्ये, इंडस्ट्रीमध्ये, सहकार क्षेत्रामध्ये घेतलं जातं। तर हे तुमचं शिक्षण पाहून वेगवेगळ्या ठिकाणी तुम्हाला त्या ठिकाणी प्रशिक्षण देण्याचा मानस राज्य शासनाचा आहे आणि त्यामध्ये राज्य शासन यशस्वी देखील होताना आपल्याला दिसत आहे। आता अडचण अशी आहे विद्यार्थी मित्रांनो यामध्ये, की हे प्रशिक्षण पूर्ण केल्याच्या नंतर याचा फायदा होईल का नाही असा विद्यार्थ्यांच्या मनामध्ये प्रश्न आहे। यापूर्वी जे पहिलं प्रशिक्षणाची बॅच झालेली होती त्या प्रशिक्षणामधील जे सरकारी आस्थापनांमधील विद्यार्थी होते, तर त्यांना कुठेही अद्यापपर्यंत याचा फायदा झालेला आहे असं एकंदरीत तर कुठे दिसत नाहीये। राज्य शासनाने या संदर्भामध्ये डेटा मागवला होता, तो डेटा कदाचित राज्य सरकारकडे गेलाही असेल, कदाचित काही विद्यार्थ्यांना जॉब भेटला देखील असेल, परंतु त्याची आकडेवारी आतापर्यंत पुढे आलेली नाही आहे। त्यामुळं हे प्रशिक्षण फायदेशीर आहे की नाही हे विद्यार्थ्यांनी स्वतः, ज्या विद्यार्थ्यांनी आधी प्रशिक्षण पूर्ण केलेलं आहे त्यांच्याशी विचारून याच्या संदर्भामध्ये तुम्ही माहिती घेऊ शकता। आता ही जी नवीन बॅच असणार आहे याच्यासाठी नवीन नियम आणि अटी लागू करण्यात आलेले आहेत। उदाहरणार्थ, आधी जसं ऑफलाईन पद्धतीने अटेंडन्स व्हायची, आता तशी ऑफलाईन पद्धतीने अटेंडन्स घेतल्या जात नाही, तर तुमची ऑनलाईन अटेंडन्स होणार आहे। म्हणजे पूर्वीच्या बॅचमध्ये काही विद्यार्थी फक्त एकाच वेळेस जायचे आणि सह्या करायचे, त्या ठिकाणी बोगस पद्धतीने सुद्धा काही ठिकाणी विद्यार्थी भरल्या गेलेले होते, असं राज्य सरकारच्या कौशल्य विभागाच्या निदर्शनास आलं होतं। त्यांनी काय केलं, हे नियम सरसकट बदलला आणि सांगितलं की तुम्हाला आता ऑनलाईन अटेंडन्स भरावी लागणार आहे। तुम्ही कोणत्या पोर्टलवरती अप्लाय करू शकता या संदर्भामध्ये मी जी वेबसाईट आहे तर ती खाली कमेंट बॉक्समध्ये पिन केलेली आहे आणि डिस्क्रिप्शनमध्ये सुद्धा लिहिलेली आहे। त्यावरती तुम्ही क्लिक करायचं आहे आणि तुमचं 10वी 12वीचं बोर्ड सर्टिफिकेट, मार्कशीट, ग्रॅज्युएशनची डिग्री आणि मार्कशीट, डिप्लोमा असेल तुमच्याकडे तर डिप्लोमा आणि मार्कशीट फायनल इयरची, हे तुम्ही अपलोड करून त्या ठिकाणी रजिस्ट्रेशन करू शकता। तुमचा जो आधार नंबर आहे
तर त्या आधार नंबरचा वापर या ठिकाणी रजिस्ट्रेशनसाठी होणार आहे. त्यामुळे एक विद्यार्थ्याने जर ऑलरेडी प्रशिक्षण पूर्ण केलेलं असेल तर अशा विद्यार्थ्याला पुन्हा लाभ घेता येणार नाही. तुम्ही ज्यावेळेला फॉर्म भरता तर त्यावेळेला तुम्हाला एक गोष्ट लक्षात ठेवायची आहे की NAPS किंवा MAPS या दोनपैकी एकाही प्रशिक्षणाचा तुम्ही लाभ घेतलेला नसावा. ठीक आहे, म्हणजे केंद्र सरकारने दिलेलं प्रशिक्षण असेल किंवा राज्य सरकारने कोणत्याही पद्धतीचं प्रशिक्षण जर तुम्हाला दिलेलं असेल तर तुम्हाला ह्या प्रशिक्षणाचा फायदा घेता येत नाही. ठीक आहे, आता हे NAPS MAPS मी कोणासाठी म्हणत आहे, ज्या विद्यार्थ्यांनी पूर्ण केलेलं त्यांनाही माहिती आहे. ठीक आहे, तर ते विद्यार्थी साहजिकच इकडे काही एनरोल करणार नाही. परंतु ज्यांनी हे दोन्ही पूर्ण केलेलं नसेल आणि मुख्य CMKPY म्हणजेच मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेमध्ये सुद्धा जर केलेलं नसेल तर ते विद्यार्थी अप्लाय करू शकतात. या ठिकाणी याचे फायदे सुद्धा आहेत, तोटे सुद्धा आहेत. अनेक आता नवीन अटी आहेत आणि नियम आहेत ते तुम्हाला फॉलो करावे लागणार आहेत. जर एखाद्या विद्यार्थ्याला आस्थापनेमध्ये जायचं नसेल आणि घरातून जर पगार काढायचा असेल, विद्यावेतन मिळवायचं असेल तर अशा विद्यार्थ्यांच्या स्वप्नावरती आधी पाणी फिरलेलं आहे. आता ऑनलाईन अटेंडन्स असल्या कारणामुळं ज्या ठिकाणी तुम्ही जॉब करता किंवा प्रशिक्षण घेत आहात, जॉब नाही म्हणता येणार, प्रशिक्षण घेत आहात, तर त्या ठिकाणचं लोकेशन ट्रेस होणार आहे आणि त्या ठिकाणी आधार बेस्ड पद्धतीनं तुमचं अटेंडन्स नोंदवलं जाणार आहे. त्यामुळे तुम्ही कितीही प्रयत्न केला याच्यामधून काहीतरी पळवाट काढण्याचा तर ते होणार नाहीये. त्यांनी स्पष्ट सांगितलेलं आहे की ज्या ज्या आस्थापनांना याच्यामध्ये प्रशिक्षणार्थी घ्यायचे त्यांनी सगळ्यात आधी तर ते 2 पोर्टल दिलेले आहेत. त्या 2 पोर्टलवरती आस्थापनांनी रजिस्ट्रेशन करणं गरजेचं आहे. आणि जर त्या 2 पोर्टलवरती रजिस्ट्रेशन केलेलं असेल, आता त्या 2 पोर्टल कोणते मी याच्याबद्दल तुम्हाला सांगत नाही कारण की ते आस्थापनेने करायचं आहे. त्या 2 पोर्टलवरती नेमकं काय करायचं आहे हे याच्या इन्स्ट्रक्शन ऑलरेडी आस्थापनांना देण्यात आलेल्या आहेत. त्यामुळे त्याचा मध्ये तुमचा काही संबंध नाही आहेत. ऑलरेडी आस्थापनांना एक ID मिळालेली असते, त्या IDचा वापर करून विद्यार्थ्यांची नोंद करावी लागते. मग विद्यार्थ्यांचं ऑनलाईन अटेंडन्स हे सुरू होतं. अशा पद्धतीचे काही नवीन नियम आहेत. आणि सरकार क्षेत्रामध्ये शासकीय, निमशासकीय किंवा इतर जे सहकारी क्षेत्र आहेत त्यामध्ये किती विद्यार्थी असावेत याही संदर्भामध्ये सूचना दिलेल्या आहेत. तर खाजगी क्षेत्रामध्ये जे आहे तर एकूण मनुष्यबळाच्या 10% आणि जर सेवा क्षेत्र असेल, सर्व्हिस, तर त्याला आपण म्हणतो 20% विद्यार्थी हे कार्यप्रशिक्षणासाठी घेतल्या जाऊ शकतात. केंद्र आणि राज्य सरकारच्या ज्या काही शासकीय, निमशासकीय आस्थापना, उद्योग आणि महामंडळ आहेत तर त्यामध्ये एकूण मंजूर पदाच्या 5% एवढे उमेदवार कार्यप्रशिक्षणासाठी घेतले जाऊ शकतात. अशा पद्धतीने या ठिकाणी लिहिलेलं आहे. आता याचा फायदा नेमका कुठं होतो याचा जर तुम्हाला अभ्यास करायचा असेल तर तुम्ही 9 जुलै 2024चा GR जो आहे तर तो वाचू शकता. यामध्ये सुद्धा तेच दिलेलं आहे जे मी तुम्हाला सांगितलेलं आहे. हे जे पत्र आहे ते आता प्रत्येक जिल्ह्यामध्ये निघालेलं आहे. बघा आता आस्थापनेसाठी काय दिलेलं आहे की 2 वेबसाईट दिलेल्या आहेत. हे दोन्ही वेब पोर्टल आहेत. हे मी पत्र तुम्हाला नंतर टाकेल, परंतु याच्यामध्ये एक महत्त्वाचं वाक्य जे तुमच्या मी लक्षात आणून देतो. प्रशिक्षणार्थ्याची हजेरी ही आधार इनेबल्ड बायोमेट्रिक अटेंडन्स सिस्टीम म्हणजेच AEBAS द्वारे होणार असून कोणत्याही प्रशिक्षणार्थीचे ऑफलाईन हजेरी अथवा उपस्थिती या कार्यालयाकडून विद्यावेतनासाठी नोंदवली जाणार नाही, याची नोंद घ्यावी. म्हणजे ऑफलाईन पद्धतीने याच्यानंतर अटेंडन्स होणार नाही. तसेच आस्थापना संबंधित पुढील महिन्याच्या सर्व सार्वजनिक आणि स्थानिक सुट्ट्या AEBAS प्रणालीवरती महिना सुरू होण्याच्या आधीच नमूद करतील. तसेच वेळोवेळी सुट्ट्याबाबत होणारे बदल कार्यालयास कळवावे अशा पद्धतीने सांगितलेलं आहे. यामध्ये जर तुम्हाला काही अडचण असेल तर एक भ्रमणध्वनी दिलेला आहे तर तो एका विशिष्ट जिल्ह्यासाठी आहे. अशाच पद्धतीचं परिपत्रक सगळं महाराष्ट्र राज्यासाठी निघालेलं आहे. या संदर्भामध्ये तुमच्या मनात काही प्रश्न असतील तर ते तुम्ही लिहू शकता. आता प्रश्न आहे की ऑलरेडी ज्या विद्यार्थ्यांचं कार्यप्रशिक्षण पूर्ण झालेलं आहे त्या विद्यार्थ्यांच्या संदर्भामध्ये शासन काही निर्णय घेऊ इच्छिते का? तर अद्यापर्यंत आपल्याला तशी काही अपडेट भेटलेली नाहीये. हे आंदोलन ज्यांच्या माध्यमातून होत आहे असे आदरणीय हरिभक्त परायण तुकाराम बाबा, लोकनेते बालाजी पाटील चाकूरकर साहेब, हरिभाऊ राठोड सर, अनुप चव्हाण सर, प्रकाशदादा साबळे आणि इतर सर्व सहकारी यांच्या माध्यमातून जो आंदोलन सध्या सुरू आहे त्यामध्ये तुकाराम बाबांनी शिंदे साहेबांची भेट घेतलेली आहे. शिंदे साहेब सकारात्मक आहे, त्या विद्यार्थ्यांना नक्कीच काहीतरी रोजगार उपलब्ध करून देऊ अशा पद्धतीचा शब्द शिंदे साहेबांनी दिलेला आहे. त्यामुळं ज्या विद्यार्थ्यांनी प्रशिक्षण ऑलरेडी पूर्ण केलेलं आहे त्यांच्या मनामध्ये आशा आहे की आपण जे प्रशिक्षण घेतलेलं आहे त्याचा आपल्याला नक्की लाभ मिळेल. तुम्ही सुद्धा या प्रशिक्षणाचा लाभ घेऊ शकता. अतिशय चांगल्या पद्धतीचं प्रशिक्षण आहे. फक्त प्रशिक्षण घेतल्याच्या नंतर आपल्याला या संदर्भामधून, या प्रशिक्षणामधून रोजगार कितपत मिळेल याची शाश्वती आपण स्वतः एकदा करून घ्यावी, म्हणजे ही योजना आपल्यासाठी उपकारक ठरेल, चांगली ठरेल, फायद्याची ठरेल.
मी आपल्या सर्वांचे मनापासून आभार मानतो आणि थांबतो. खूप खूप धन्यवाद.